मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा मार्ग आता मोकळा झालाय। मुंबई पालिका पोलीस प्रशासनाने या मेळाव्याला परवानगी दिली आहे। दादरच्या शिवाजी पार्कामध्ये 30 मार्चला मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा असेल। राज्यभरामधून येणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरे या दिवशी संबोधित करतील। आगामी त्यामुळे अखेर मार्ग मोकळा झाला या मेळाव्याचा। मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनाने या मेळाव्याला परवानगी दिलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा दादरच्या शिवाजी पार्कामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा संध्याकाळी हा मेळावा होईल आणि राज ठाकरे हे संबोधित करतील। अजय माने आपल्याला माहिती देतायत। अजय, आपण जर पाहिलं तर मनसेचा मेळावा जो आहे तो दरवर्षी गुढीपाडवा मेळावा हा छत्रपती शिवाजी पार्क इथे पार पडतो आणि या मेळाव्याच्या परवानगीसाठीचं जे ते पत्र देण्यात आलं होतं। खरं तर शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून राजकारण घडताना पाहायला मिळत असतं आणि त्याच्यातच आता मनसेला जे आहे त्या थेट पाडव्या मेळाव्याच्या परवानग्या ज्या आहेत महापालिकेची परवानगी असो त्यासोबतच मुंबई पोलीस प्रशासनाची परवानगी असो या दोन्ही परवानग्या ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता पाडवा मेळाव्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला। खरं तर पाडवा मेळाव्याला मोठ्या संख्येने मनसैनिक जे ते शिवाजी पार्कवर येतात आणि राज ठाकरे त्यांची भूमिका जाहीर करतात। 2024च्या वेळेस राज ठाकरेंनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता, पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दोन्ही महत्त्वाच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिकेच्या अनुषंगाने राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा म्हणजे अद्याप महाराष्ट्राच्या राजकारणात जे औरंगजेब किंवा इतर मुद्दे सुरू आहेत त्याच्यावर राज ठाकरे यांनी उघड भूमिका मांडलेली नाही आणि वेळोवेळी असं म्हटलं जातं की राज ठाकरे पाडव्या मेळाव्यातूनच या सगळ्यांना उत्तर देतील। त्यामुळे राज ठाकरे आता ह्या नव्याने वसलेल्या सरकार विरोधात किंवा सरकारच्या बाजूने काय भूमिका मांडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच पक्ष बांधणी झाल्यानंतर राज ठाकरेंची मनसेची पुढची रीती कशी असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अजय, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।